आज केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज जो काँग्रेसच्या वतीने दर्यापूर शहरामधील किंवा तहसीलदारांना निवेदन देण्याला काय सांगतात? जे काही वाढती महागाई आहे, मग पेट्रोल डिझेलचे भाव असतील किंवा अन्य वस्तूचे भाव असतील, हे सातत्यानं वाढत आहे. गॅस आज 1000 रुपयापर्यंत गेलेला आहे. पेट्रोल हे 100 रुपयाच्या पार, डिझेल हे 100 रुपयाच्या पार गेलेलं आहे आणि खाण्याचं तेल सुद्धा 200 रुपयाच्या वर गेलेलं आहे. ज्यावेळेस हे लोकांना आश्वासन देऊन सत्तेत आले 2014ला, त्यावेळेस 400 रुपयाचा गॅस होता. पेट्रोल हे 50 रुपये 52 रुपये होतं. आज 100च्या वर गेलेलं आहे. मग सरकार त्यावेळेस म्हणत होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर 35 रुपये लिटरचे डिझेलचे आणि पेट्रोलचे भाव करू. आज 100 रुपये गेलं. हे जी महागाई वाढती आहे, महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचंच नव्हे तर संपूर्ण भारतीयांचं कंबळ मोडलं आहे. म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही हा मेलोडी देऊन एक प्रतिकात्मक आंदोलन केलं आणि आमची मागणी आहे की सरकारनं जे आपण आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता करावी. जे डिझेलचे भाव आहे ते 35 रुपये करावे. गॅस सिलेंडर हे आम्हाला 400 रुपयात 500 रुपयात मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या आमच्या मागण्या आहेत. त्या मागण्या आम्ही आज काँग्रेसचे नेते विजय विटेट्टीवार यांनी सांगण्याचा प्रयत्न केला पेट्रोल जवळपास 150च्या वर आणि 125 डिझेल जाणार आहे. सत्य होईल का? देशाचे नेते, काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी 4 महिने अगोदर सांगितलं होतं की या जे 5 राज्याच्या निवडणुका आहेत त्या 5 राज्याच्या निवडणुका संपता बरोबर हे पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव वाढतील, तसेच अन्य वस्तूचे वाढतील. म्हणून वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं ते सुद्धा खरं आहे. महागाई कुठेतरी कमी होत नाही एवढं निश्चित असल्यानंतर लॉकडाऊन लागण्याचे प्रसंग सुद्धा पाहायला सुद्धा मिळत आहे. देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय डबघाईस आलेली आहे. आर्थिक संकट देशावर येणार आहे. याची पंतप्रधानांना चुणूक लागली. म्हणून उद्या जर लॉकडाऊन लागलं तर त्याच्यात नवल काही वाटू नये.